नमस्कार. मी पवन गिरटकर आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज ज्या टॉपिकला मी बोलणार आहोत, त्या टॉपिक म्हणजे ह्या पद्धतीनं आहे, की आपल्या परिवाराला आपण का सुरक्षित ठेवावं, कशासाठी विमा काढला पाहिजे आणि विम्यासोबत आपल्याला आपली बचतही सुद्धा होत असते, तर ते बचत किती वर्षासाठी असली पाहिजे, या संदर्भातला हा टॉपिक आहे. आणि विमा काढताना आपला उद्देश माहीत असेल, तर आपण तो विमा अखेरपर्यंत ठेवू शकत असतो. मित्रांनो, एक मी काल असं जाता जाता एका गावात गेलो आणि माझे ते क्लायंट होते, भरपूर वर्षापासून त्यांना मी ओळखत असतो. दिवाळीला माझं काही त्यांच्याकडे जाणं झालं नाही मित्रांनो. तर मग मी म्हटलं चला जाऊन यावं, भेटून यावं. कारण आपले जवळचे एक क्लायंट आहे, तर त्यांना मिळणं आपलं काम आहे. तर मी असं जाता जाता त्यांच्या घरी गेलो आणि त्या घरी मला असं पहिलंच जाणवलं, की ह्या घरी काहीतरी झालेलं आहे. तर मग मी त्यांना द दरवाजावर तिथे अंगणातूनच त्यांना म्हटलं, "आहे का?" म्हटलं. तर त्यांनी म्हणे, "आहे" म्हणे आणि मला या म्हणे, घरी या. मग घरात बोलावलं आणि तिथं पाहिलं तर त्यांना त्या व्यक्तीला इथे डोक्याला लागून होतं आणि म्हटलं, "काय झालं?" तर तो व्यक्ती रडायला लागला आणि म्हणायला लागला, म्हणे, "27 तारखेला आमचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये माझे मिसेसची डेथ झाली," म्हणे. आणि ते ऐकल्यानंतर मला खूप शॉक बसला. मी म्हटलं, "असं अचानक कसं काय? तुम्ही काय करायला गेले होते?" तर त्यांनी म्हटले, "आम्ही बमलेश्वरीला दर्शनासाठी गेलेलो होतो आणि दर्शन घेतलं आणि तिकडून परत येताना चंद्रपूरपाशी आपल्या हनुमान मंदिर आहे, तर त्याच्यासमोर 1-2 किलोमीटरवर रात्रोला आम्ही परत येताना एक ट्रक आला समोरून आणि तिथे आणि त्या ट्रकची आणि आमच्या गाडीची धडक झाली. आमचा पूर्ण परिवार होता एका स्कॉर्पिओमध्ये आणि त्यामध्ये आमची गाडी त्या गाडीला ठोकली आणि आम्ही असं गाडी पलटली आणि एका झाडाला आपटली. तर त्याच्यामध्ये माझ्या मिसेसचा आणि गावातल्या दोघांचा दोघांचा म्हणजे तिघाचा मृत्यू झालेला. आणि ते ऐकल्यानंतर मी म्हटलं, इतकं मी तुम्हाला सांगू शकत नाही. इतक्या याच्यामध्ये त्यांचा परिवार, त्यांचे छोटे-छोटे 2 मुलं होते आणि त्या परिवारांना मी सांत्वना दिली. म्हटलं, अ, होणारी गोष्ट कधी कधी टाळता येत नाही. परंतु त्यांनी एक गोष्ट मला तेव्हा सांगितली, की आम्ही सीट बेल्ट लावून असतो, तर काही ते एअर बॅग आला असता आणि आमचा जीव थोडाफार तरी लागलं नसतं. त्या ड्रायव्हरला सुद्धा स्टीअरिंग लागली. त्यांनी सुद्धा सीट बेल्ट लावून नव्हता. त्यामुळे त्यांचा एअर बॅग न आल्यामुळे त्यांच्या छातीला लागलेलं. तर मित्रांनो, छोट्या-छोट्या ज्या गोष्टी असते, त्या आपण गाडी चालवताना लक्षात घेतल्या पाहिजे, की आपण आपल्या प पर प आपण परिवारासाठी आहे आणि परिवार आपल्याला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपला इन्शुरन्स असला पाहिजे. इन्शुरन्स त्या परिवारामधला 4 ते 5 लाखाचा इन्शुरन्स होता. तर आज त्यांचं ते क्लेम आता मी सेटलमेंट करून राहिलेलो आहे. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, की आपल्या परिवारांना आपण म्हणतो, की क्षणोक्षणी, पदोपदी आपल्याला रिस्क आहे. तर त्या रिस्कमध्ये आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवणं आणि स्वतः सुरक्षित राहणं, ते फार गरजेचं आहे. जे गोष्ट व्हायची ते होणारच आहे. परंतु आज आपल्याकडे वेळ आहे, तर त्या वेळेचा सदुपयोग घ्या, की विमा काढा. विमा तुम्हाला प्रॉफिट देणार नाही आहे. कोणी म्हणतात, की मी आज 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी 2 लाख, 3 लाख रुपये जमा केले आणि मला भेटले 3-4 लाख रुपये. मला काही फायदा नाही झाला. मित्रांनो, त्या तुम्ही त्या मॅच्युरिटीवाल्यांना विचारले, परंतु ज्या घरी डेथ झालेली आहे आणि एकच हप्ता भरलेला आहे, तर त्या घरी मदत म्हणून एल-आय-सीनेच मदत केलेली आहे. तर त्यानुरूप आपण एल-आय-सीकडे या दृष्टिकोनातून बघा, की परिवाराला सुरक्षित ठेवण्याचं काम एल-आय-सी करत असते आणि
बचतीसाठी पण LIC आपल्याला मदत करत असते. तर ह्या 2 कन्सेप्टला लक्षात ठेवून तुम्ही जर काढले, तर तुमचा उद्देश तुम्हाला माहीत होणारच, की आपला परिवार हा आपल्यासाठी प्रायोरिटी असते. तर मित्रांनो, या या अनुभवातून मला हेच सांगायचं आहे, की कोणावरही अशी वेळ आली नाही पाहिजे, पण या कधी सांगता येत नाही, कधी काय होणार. तर मित्रांनो, आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो, की आपण फोर व्हीलर चालवत असेल तर नक्की सीट बेल्ट लावूनच गाडी चालवा. आणि दुसरी गोष्ट, विमा नसेल तर दुसऱ्यांना सांगा, की तुम्ही आजच 10 लाखाचा, 5 लाख रुपयाचा तुमचा विमा असला पाहिजे म्हणून. प्रॉफिटसाठी नका घ्या मित्रांनो. मी तुम्हाला प्रॉफिट कमवायचं असेल ना, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे त्याच्यात 2 गुणा 3 गुणा मग काम करा, वर्क करा आणि त्याच्यातून तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. हा प्रॉफिटवाला नाही आहे. तुम्हाला शेती घ्या, फ्लॅट घ्या, त्याच्यातून तुम्ही प्रॉफिट कमवा. पण विमा हा तुम्हाला तुमच्या परिवाराला क्षणोक्षणी, पदोपदी तुम्हाला मदत करणार आहे. याच्यातून मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे, की एका परिवाराला किती मोठ्या संकटातून संकट आलं आणि त्या संकटामध्ये त्यांना विम्याने थोडंसे आर्थिक बाजूसाठी त्यांना मदत भेटून राहिलेली आहे. दुसरी गोष्ट सांगितली, सीट बेल्ट लावा आणि आपला परिवार आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपला समाज आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि आपली स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.